समाजशास्त्राच्या उगमामध्ये आपण जसं बघितलं 3 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एनलाइटनमेंट, फ्रेंच रेव्होल्यूशन आणि तिसरं होतं इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन. बरोबर. मराठीमध्ये याला म्हणतात प्रबोधनवाद किंवा प्रबोधनाचा काळ. प्रबोधनाचा काळ याला फ्रेंच राज्यक्रांती किंवा फ्रेंच क्रांती असं म्हणतात. याला औद्योगिक क्रांती. बरोबर. तर त्यातला आता आपण पहिला हा टॉपिक घेणार आहोत की याच्यामुळे कसा उगम झाला. त्याच्या अगोदर समजून घेणं महत्त्वाचं आहे की प्रबोधन काळ म्हणजे काय. बरोबर. तर त्याचं हे बघायला सुरुवात करूया. चल. प्रबोधन काळ ज्यावेळी हा शब्द येतो याचा अर्थ असा होतो की 17व्या आणि 18व्या सेंचुरी किंवा शतकामध्ये युरोपमध्ये झालेला चेंज. हा भारतातला किंवा कुठलाही चेंज नसून युरोपमधला आहे. तुम्हाला जर स्पेसिफिकली लिहायचं असेल तर वेस्टर्न युरोप असं तुम्ही लिहू शकता. म्हणजे युरोपमधला तोही पश्चिम युरोपमधला हा चेंज आहे किंवा तिथे ह्या प्रबोधन काळ झाला आहे. बरोबर. तर प्रबोधन काळ म्हणजे काय की त्या काळातल्या विचारवंतांनी अंधश्रद्धा, धर्म आंधळेपणा किंवा धर्मांधसत्ता आणि राजेशाही यांना आव्हान केलं. यांना आव्हान करून म्हणजे यांना आव्हान केलं म्हणजे याचा विरोध केला. आणि कशाचा सपोर्ट केला तर रिझन अँड इंडिव्हिज्युअलिझम. याचा अर्थ काय होतं मराठीमध्ये तर्क आणि मानव केंद्रीपण. तिसरं एक गोष्ट याच्यामध्ये जी फार महत्त्वाची आहे ते आहे विज्ञान. तर कधीही लक्षात ठेवा ज्यावेळी एनलाइटनमेंट प्रबोधनवाद असा ज्यावेळी प्रश्न येईल त्याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी आल्याच पाहिजे. याच्यावरतीच कायम एनलाइटनमेंट मुवमेंट म्हणा किंवा प्रबोधन काळ जो होता तो याच्यावरती होता. त्याची मुख्य वैशिष्ट्य कोणती असा पहिलं जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. पहिलं वैशिष्ट्य हेच आहे का ते तर्कावरती बेस्ड होतं. बरोबर. म्हणजे परंपरेपेक्षा तर्क आणि बुद्धी हे महत्त्वाचे आहेत. बरोबर. हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य विज्ञान आणि वैज्ञानिक विचार पद्धती. सायन्स अँड सायंटिफिक मेथडॉलॉजी. बरोबर. तिसरी गोष्ट जी आपल्याला सगळ्यांना जे वाक्य माहीतही आहे ते म्हणजे लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. यालाच मराठीमध्ये आपण काय म्हणतो स्वातंत्र्य, समता आणि अधिकार. ह्या गोष्टीविषयी बंधुता, ह्या 3 गोष्टी. बरोबर. आता चौथं आपण हे वैशिष्ट्य लिहितो हे लक्षात घ्या. आपण पहिल्यांदा प्रबोधन काळाची वैशिष्ट्य घेणार आहोत आणि नंतर प्रबोधन काळामुळे सोशॉलॉजीचा उगम कसा झाला हे लिहिणार आहोत. आणि चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे दॅट इज चेंज इज पॉसिबल. म्हणजे काय प्रगती किंवा बदल होऊ शकतो. ही एक पॉसिबिलिटी आहे. ही 4 वैशिष्ट्ये आहेत प्रबोधन काळाची. आता ह्या प्रबोधन काळामध्ये नुसतं एवढं लिहून जमत नाही तर काही थिंकर्सची नावं, काही विचारवंतांची नावं लिहायची असतात. त्यातल्या 3घांची नावं मी तुम्हाला सांगतो. ही पेपरमध्ये लिहिली गेली पाहिजेत. एक आहे जॉन लॉक, दुसरा आहे वोल्टेयर, तिसरा आहे रूसो आणि चौथा आहे मॉन्टेस्क्यू. बरोबर. एक कांत म्हणून पण आहे, त्यांचंही नाव लिहू शकता. पण ही जी पहिली 4 नावं आहेत ही लिहिलीच गेली पाहिजे. यांनाच आपण एनलाइटनमेंट किंवा प्रबोधन काळातील विचारवंत असं म्हणतो. म्हणजे उद्या असा प्रश्न आला की प्रबोधन काळाची वैशिष्ट्ये सांगा
तर ही त्याची 4 वैशिष्ट्ये आणि हे त्याचे 4 विचारवंत. कांतही लिहून टाकायचा, त्याचं काही लिहिलं नाही तर काही चुकीचं नाही आहे. लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. आता तुम्हाला थोडीशी एक आयडिया येऊन जाईल की ही 4 कारणं जर ही 4 जर महत्त्वाची कारणं होती प्रबोधन काळातली आणि जर हे 4 थिंकर होते, याचा अर्थ असा असणार आहे की जुन्या काळातली जी विचारपद्धती होती, जी धर्मान आंधळी सत्ता होती, जी राजेशाहीवरती बेस्ड होती, तिला कुठंतरी चॅलेंज आलं, तिला कुठंतरी कारणे दाखवायला सुरुवात ह्या प्रबोधन काळाने केली आणि याचाच इम्पॅक्ट जो आहे तो समाजशास्त्र उगमावरती झाला. तो कसा? तर एनलायटनमेंटने किंवा प्रबोधन काळाने 3 प्रकारे मदत केली समाजशास्त्राचा उगमाला. हे वरती आपण डिस्कस केले, तरी परत मी एकदा टाकतो. ते पहिला आहे वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. समाजशास्त्राचा किंवा समाजाचा अभ्यास हा वैज्ञानिक पद्धतीने करता येऊ शकतो, ही संकल्पना त्यांनी आणून दिली की समाजाचा अभ्याससुद्धा वैज्ञानिक पद्धतीने केला जाऊ शकतो. दुसरं काय केलं तर परंपरेवर टीका केली. आणि तिसरी गोष्ट काय केली तर प्रगतीचा विचार, प्रोग्रेस इज पॉसिबल. चौथं एक खूप छोटं जे म्हणजे आहे तर्क हेच सत्य आहे. हाही एक खूप मोठा विचार याने मारला. ह्या 4 विचारांमुळं काय झालं की ह्या 4 विचारांनीच, हे जे 4 विचार आहेत यांनीच पुढे जाऊन फ्रेंच क्रांतीला प्रेरणा दिली, ह्या 4 उद्योगांनी. आणि यातल्याच ही जी आहे वैज्ञानिक दृष्टिकोन यांनी जन्म दिला, तुम्हाला माहीत असेल, औद्योगिक क्रांतीला. आणि तुम्ही जर आपलं पहिलं इथं घ्यायला गेले तर हे बघा, हे 3 कारणं होती. म्हणजे ह्या कारणाने, ह्या गोष्टीने याला इन्स्पायर केलं, ज्याने पुढे जाऊन राजकीय बदल, राजकीय मॉडर्निटी, राजकीय आयडियॉलॉजी आणली. याने याला सुद्धा मदत केली. कसं? वैज्ञानिक दृष्टिकोन देऊन, वैज्ञानिक विचारपद्धती आणून. आणि ह्या सगळ्या तिघांचा म्हणजे सगळ्यात मोठा याचा इम्पॅक्ट, प्रबोधन काळाचा सगळ्यात मोठा याचा इम्पॅक्ट, त्याच्या इम्पॅक्टने ह्या दोघांवरतीही इम्पॅक्ट पडला. आणि ह्या तिघांच्या इम्पॅक्टने काय झालं तर समाजामध्ये कुठंतरी अस्थिरता, वर्गसंघर्ष, क्लास स्ट्रगल, शहरीकरण आणि मूल्य संघर्ष वाढला किंवा बदल झालेला दिसला. आता ह्या तिघांमुळे, 1, 2 आणि तिघांमुळे हे बदल झाले, बरोबर, हे बदल झाले. ह्या बदलांमुळे काही चॅलेंजेस सुद्धा आले असतील, बरोबर. चॅलेंज म्हणजे काय आलं? गरिबी वाढली, पितृसत्ता आली, शहरीकरणामुळे प्रदूषण आलं, इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी, ज्याला आपण विषमता म्हणतो, ती आली. ह्या सगळ्यांचा इम्पॅक्ट काय झाला? एकच मिनिट, मी इथं परत एकदा खोडतो. हां, ह्या तिघांचा इम्पॅक्ट होऊन आपण इथे आलतो, हे झालं. आता हे बदल झाले, हे चॅलेंजेस झाले या तिघांमुळे, बरोबर. मग याचं कुणीतरी उत्तर दिलं पाहिजे, किंवा हे जे बदल झालेत, हे जे चॅलेंजेस आलेत, याचा एकतर अभ्यास झाला पाहिजे किंवा याच्याचं कुणीतरी सोल्युशन दिलं पाहिजे. का याचं काय करायचं, ह्या चॅलेंजेसचं सोल्युशन दिलं पाहिजे, उत्तर दिलं पाहिजे. ह्या बदलांचा अभ्यास केला पाहिजे, हे बदल का झाले. हे दोनही करण्यासाठी त्यावेळी जे कोणते विज्ञान अवेलेबल होते ते त्याचं उत्तर देऊ शकत नव्हते. म्हणून एका नवीन विज्ञानाची गरज पडली, हे समजून घेण्यासाठी, याचं उत्तर देण्यासाठी, ह्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी एक स्वतंत्र शास्त्राची गरज पडली. त्या स्वतंत्र शास्त्राला आपण म्हणतो
समाजशास्त्र. अशा प्रकारे समाजशास्त्राची निर्मिती झाली. आणि एनलायटनमेंटने काय केलं, तर एनलायटनमेंटने त्याला ह्या 4 गोष्टी तर लिहायच्याच आहे तुम्हाला, पण कन्क्लुजनमध्ये लिहिताना लिहायचं की समाजशास्त्राला बौद्धिक पाया दिला. त्याने हे दाखवून दिलं की समाज हा दैविक नाही, तो मानवनिर्मित आहे आणि त्याचा अभ्यास तर्क, निरीक्षण आणि विज्ञानाच्या आधारे करता येतो. आणि तो कसा करायचा, तर तो समाजशास्त्राच्या माध्यमामधून करायचा. इतकं सोपं ते आहे. पुढच्या वेळेस आपण आता जसं प्रबोधन काळ बघितलं तसं पुढच्या व्हिडिओमध्ये फ्रेंच रेव्होल्यूशन किंवा फ्रान्सच्या क्रांतीमुळं कसा झाला आणि इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन म्हणजे औद्योगिक क्रांतीमुळं तर कसा झाला असा व्हिडिओ बनवणार आहोत. थँक्यू.